सुवर्णताई ज्या मुशीतून तयार झाल्या त्या पक्षाला आम्ही बी सहकार्य केलं सत्य आणण्यासाठी, ही माफी मागण्यासाठी सातारकरांकडे मी आज आलेलो आहे। भारताचं संविधान जर वाचवायचं असेल तर सुवर्णताई आपल्याला भाजप मुक्त भारत करावा लागेल, भाजप मुक्त महाराष्ट्र करावा लागेल। काँग्रेसवाले आम्हाला विचारत नव्हते म्हणून माने साहेब आम्ही त्यांच्याबरोबर गेलतो, गोपीनाथ मुंडेंच्यामुळे गेलतो। आम्हाला माहीत नव्हतं की ते आम्हाला एवढे फसवतील। पवार साहेबाच्या पक्षाची वाताहत केली, उद्धव साहेबाची केली, आणि माझेही 4 आमदार होतं तेही पळवून नेलं। म्हणून आम्ही स्वतः भेटायला गेलो राहुल गांधीला, मी स्वतः भेटायला गेलो शरद पवार साहेबांना, मी स्वतः भेटायला गेलो उद्धव साहेबाला, राज साहेबाला। कारण भारताचं संविधान आणि मताचा अधिकार वाचवायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र यावं ही विनंती करायला मी त्यांच्याकडे गेलो। बांधवांनो, आम्हाला आमच्या चुका कळाल्या, आम्ही कॅबिनेट मंत्री होतो। बांधवांनो, आम्हाला समजलं की हे आपलं नाही, हे आपलं नाही हे समजलं। त्यावेळेस आम्ही ठरवलं की आमचंच भरं आहे। शिंदे साहेब, मी मंत्री असताना तुम्ही सभागृहात होता, मी बी होतो। काय आमचं भांडण होतं तर भाजप काय म्हणायचं, जानकर तुझी झोपडी मोड आणि तू आमच्या घरात ये। पण मी शेवटपर्यंत स्वतःचाच पक्ष काढला, त्यातून 4 आमदार केले आणि स्वतःच्या पक्षातूनच मंत्री झालो। बांधवांनो, हे लक्षात ठेवा, कारण मी शाहू फुले आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे। मी काशीरामच्या मुशीतून आंबेडकर शिकलेला आहे, लक्ष्मण माने साहेब। हाऊ टू डील द पॉलिटिक्स अँड हाऊ द इम्प्लिमेंटेशन द पॉवर या फॅक्टरचा अभ्यास केलेला मी एक कार्यकर्ता आहे। म्हणून बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, भाजप काय करतं, मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित आणि बहुजन हिंदू विरुद्ध मुसलमान हा डाव टाकून तुमच्या आमच्याला फसवण्याचं पाप ही भारतीय जनता पार्टी करते। म्हणून सांगण्यासाठी आलोय, कृपा करून काही करा। नरेंद्र पाटील साहेब, तुम्ही फार विचारवंत आहे, पण आपलं रस्तं चुकलं होतं, आपलं रस्तं चुकलं होतं। ज्या शाहूची आपण औलाद होतो तो शाहूचा विचार आपण सोडला होता आणि नको त्याचा हात धरून आपण त्यांच्या मागे गेलतो। हे प्रायचित्त भोजण्याची वेळ आली रे बांधवांनो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।